नमस्कार, स्वागत आहे तुमचं. मी अनिता बोलते. तर मी पहिल्यांदाच अष्टविनायक दर्शन यात्रा घेऊन जात आहे. तर बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की दर तर कमीच ठेवला आहे मी, कारण मला माहीत नव्हतं. खूप कमी खर्च ठेवला आहे मी. कमी खर्चामध्ये घेऊन चालले तुम्हाला. फक्त ₹31मध्ये. तसा रेट जास्त आहे बघा तुम्ही. तर म्हणलं जर आपण पहिल्यांदा घेऊन चाललो आहे म्हणलं, तर मोजकेच सीट राहिले, थोडेसे कमी पडले सीट. तर ज्यांना कोणाला जॉईन व्हायचं असेल त्यांनी पटकन माझा नंबर मी दिलेला आहे, त्या नंबरवर मेसेज करा आणि आपली सीट ताबडतोब 4-5 सीट राहिलेत, बुक करा लवकरात लवकर. मस्तपैकी आपण दर्शन घेऊया, त्यासोबत आपण एन्जॉय करूया. म्हणजे मस्त गाणी बिणी म्हणत जाऊया. आणि मी स्वतः जेवण बनवणार आहे, तुम्हाला देणार आहे. आपण घरचं रुचकर जेवण जेवणार आहे. बाहेरच्या हॉटेलमधलं काही करणार नाही, चहा पण पिणार नाही आपण बाहेरचा. तर खूप मजा येणार आहे. आणि आपल्याला ज्यांनी दर्शन केलं नाही त्यांना उत्सुकता असेलच यायची. तर मनापासून तुम्हाला जर खरंच घ्यायचं आहे मनापासून, तर बिनधास्त तुम्ही मला मेसेज करा आणि ताई, मावशी मला यायचं आहे, तर आपलं सीट बुक करा. आणि त्यातले थोडे तुम्ही अर्धे पैसे जरी पाठवले तरी चालेल. आणि जेव्हा तुम्ही आता येणार आहे त्या दिवशी तुम्ही पूर्ण पैसे पाठवले तरी चालेल, कारण एकतरी खूप कमी खर्चात मी घेऊन चाललेली आहे तुम्हाला. आणि बाकीचा पण खर्च आहे खूप. तर आपल्याला ओझरला मुक्काम आहे आपला. तर अशा प्रकारे छान अशी ट्रिप काढलेली आहे मी. मला वाटते तुम्ही ज्यांनी कोणी गेलेलं नाही, ज्यांना उत्सुकता आहे अष्टविनायकाला जायची, त्यांनी यावं, है ना. आणि समजा त्यांना कोणाकोणाला डबल जाऊ वाटत असेल त्यांनी डबल डबल यावं. आता मी पण जाऊन आले, तरी पण मी चालले. मी तर काय ट्रिप घेऊन चालले म्हणा. पण बघा तुम्हाला वाटलं तर. आणि शक्यतो मला वाटते जे यूट्यूबर आहेत ते सुद्धा आले तरी चालेल, कारण कसं आहे त्यांना दर्शन होईल आणि मस्तपैकी व्हिडिओज पण होतील त्यांची. अष्टविनायक सोबत आपली मस्त रील होईल, गाणे होतील, है ना. तर बघा तुम्हाला यूट्यूबर कोणी असेल आणि तुम्हाला यायचं असेल तर आपण चाललोय आपण ट्रिप घेऊन कशी पण. आणि एन्जॉय करूया, मस्त गाणी बिणी म्हणूया, परत डान्स वगैरे करूया गाडीमध्ये, किंवा तिथं आपल्याला वेळ असला तर गाणी म्हणू, है ना. आणि अशी ट्रिप नसते हो, कशी असती, नेतात देवाला पटापटापट दर्शन करतात. आपण पण दर्शन करावं लागणार लवकर लवकर, कारण आपल्याला एखादं असं जेजुरीचं लवकर झालं तर जेजुरीचं पण दर्शन घेता येते आपल्याला, झालं तर म्हणते मी. कारण आपल्याला आज जाऊन दुसऱ्या दिवशी लगेच संध्याकाळी वापस यायचं आहे. तुम्हाला वाटते बऱ्याच जणांच्या मनात असं चलबिचल चाललेलं असेल की मला पण जावं वाटतंय, पण कसं जाऊ मी, काय नाही, बिंद चालला. समजा त्या दिवशी खूपच पाऊस आला तर आपण एखादा दुसरा दिवस पुढं ढकलू शकतो. हो, 3 आणि 4 तारीख मी दिलेली आहे तुम्हाला, पण खूपच पाऊस आला तर आपण 1-2 दिवस पुढं ढकलू शकतो. मी सांगते गाडीवाल्याला, त्या जास्त पाऊस आला तर आम्ही नाही जाऊ शकणार, आम्हाला पुढचा दिवस दे, है ना. तर असं काय टेन्शन घेऊ नका की पाऊस येणार आणि आम्हाला जाणं होणार नाही, असं काही नाही आहे. जरी पाऊस आला तरी आपण 1-2 दिवस पुढं ढकलू शकतो आणि जाऊ शकतो. तर कुणाकोणाला यायचं आहे मला सांगा बरं. यायचं आहे ना तुम्हाला. तर मग मी कधी फोन नंबर देत नसते माझा, माहिती आहे का, पण मी आता ही ट्रिप काढली म्हणून माझा व्हॉट्सअप नंबर सगळ्यांना देते. पण खूप छान रिझल्ट आला आहे, खूप छान लोकांचं मत आहे. कोणीही कसलीही कमेंट वगैरे काही करत नाही, कोणीही असं वाईट बोलत नाही. फोन जरी केला, मेसेज जरी केलं तर चांगलं बोलतात. असंच मला पाहिजे होतं खरंच, हो ना. आपण लोकांच्या नजरेमध्ये चांगलं असायला पाहिजे, हो, हे ना. तरच आपण यशस्वी होऊ शकतो आणि चांगल्या पद्धतीने, चांगल्या रीतीने आपण पुढं जाऊ शकतो. असं काही नाही, आता आपलं वय झालं ठीक आहे, पण चल ह्या वयातही आपल्याला आले मनामध्ये माझ्या ट्रिपा घेऊन जायचं. त्याच्यानंतर अक्कलकोटला जाणार आहे, त्याच्यानंतर आपण नवदुर्गा काढणार आहे, नवदुर्गानंतर आपण नर्मदा मैयाची ट्रिप काढणार आहे. तर तुम्हाला सगळ्यांना मी ही ट्रिप झाल्यानंतर, आता ही ट्रिप चालू असतानाच मी अक्कलकोटची आणि नवदुर्गाची, नर्मदा मैयाची मात्र पूर्ण महाराष्ट्रातून तुम्ही कोणीसुद्धा येऊ शकता. आणि नवदुर्गा म्हणजे पुण्यातलेच नवदुर्गा जे नवदेवीचं मंदिर आहे त्यांचीच आम्ही दर्शन घेणार आहे. त्यांच्यासाठी ट्रीप आहे पुण्यामध्ये.
तर ज्यांना कोणाला इच्छुक आहे मनापासून तर यावं, दर्शन पण होतंय. आणि चला मग बाय. मला एवढं सांगायचं ते शक्यतो मी लॉंग व्हिडिओ वगैरे काढण्याच्या भानगडीत पडत नाही, कारण व्हिडिओला काय व्ह्यूज येत नाहीत. ज्याला व्ह्यूज यायचे त्यांना त्या लोकांना व्ह्यूज येत, आपल्या व्हिडिओला जास्त व्ह्यूज काही येत नाहीत, त्याच्यामुळे मी व्हिडिओज काढत नाही, आता बंद केलं आहे. पण मला अष्टविनायकचे एक व्हिडिओ सोडून द्यावा म्हणलं, आहे ना. चला मग बाय, गुड नाईट सर्वांना. संध्याकाळ झाली, मी संध्याकाळचा व्हिडिओ काढलेला आहे बघा, है ना. संध्याकाळ झाली ना. चला मग, येत आहे ना मग. चला मग बंद करू आपण.